आता संगीता मॅडम आल्या, तुम्हाला छान मार्गदर्शन केलं. तुम्ही एक ऑब्झर्व केलं असेल, त्या आल्या आणि आम्ही सगळेजण स्टेजवरून उभे राहिलो. एक IAS ऑफिसर असणं काय मॅटर करतं हे तुम्ही सगळ्यांनी पाहिलं असेल. आणि हे फक्त रिस्पेक्ट म्हणून नाही, म्हणजे त्या पोझिशनला गेल्यानंतर तुम्हाला रिस्पेक्ट तर मिळणारच आहे, पण त्याच्याही पुढे जाऊन मला सांगायचं आहे की तुम्ही जेव्हा ऑफिसर होता तेव्हा अनेक अधिकार तुम्हाला प्राप्त होत असतात. तुम्ही जिल्हाधिकारी झालात, अख्खा जिल्हा बदलायचं सामर्थ्य तुमच्या हातात येऊन जातं. तुम्ही एक IPS ऑफिसर झालात, पोरांनो सगळ्या जिल्ह्याचं प्रशासन तुमच्याकडे येऊन जातं. तुम्ही तहसीलदार झालात, तालुक्याचं प्रशासन तुमच्याकडे येऊन जातं. आपण नेहमी म्हणतो की सिस्टीम बदलली पाहिजे, सिस्टीम खूप खराब आहे. सिस्टीम जर बदलायची असेल ना तुम्हाला, तर तुम्हाला त्या सिस्टीमचा भाग बनावा लागेल. इफ यू वॉन्ट टू चेंज द सिस्टीम, फर्स्ट यू हॅव टू रीच देअर अँड देन यू कॅन चेंज इट. सिस्टीम जर बदलायची असेल तर तिचा भाग बना, आणि तिचा जर भाग बनायचा असेल तर तुम्हाला काय करायचं आहे? इकडचा डोंगर उचलून तिकडे ठेवायचा आहे असं नाहीये. पुढची जी आयुष्यातली काही 5-10 वर्ष आहेत ना पोरांनो, ती प्रामाणिकपणे तुम्हाला अभ्यास करायचा आहे, प्रामाणिकपणे तुम्हाला कष्ट करायचे. मुळात आम्हाला काय करायचंय हेच आजपर्यंत कित्येकांनी ठरवलेलं नाहीये. आम्ही या प्रवासाला निघालोय, पण कशाच्या शोधात निघालोय हे शोधता शोधताच आयुष्य संपून जातं. मला सांबरे साहेबांना धन्यवाद द्यायचे की त्यांना असं वाटलं की आपण या पोरांशी बोललं पाहिजे, आपण या लेकरांसोबत संवाद साधला पाहिजे. तुमच्यामध्ये प्रचंड ताकद आहे, तुमच्यामध्ये प्रचंड कॅलिबर आहे, फक्त ती वात कुठेतरी पेटवण्याची गरज आहे. आणि त्यासाठी जिजाऊच्या माध्यमातून सांबरे साहेबांनी हा उपक्रम सुरू केला. आज एक तरुण मुलगी जी IAS ऑफिसर आहे त्या तुमच्यासोबत बोलल्या. त्यांनी सांगितलं की उडीसामधल्या एका छोट्याशा गावातून त्या आज इथे आल्यात आणि आज प्रकल्प संचालक आहेत. कुठे उडीसा, कुठे ते छोटंसं गाव, तिथून आज इथे येऊन ते ऑफिसर म्हणून काम करतात. तुमच्यासारखं असताना कधीतरी त्यांच्या मनात प्रश्न आला असेल की अरे मी IAS व्हायला पाहिजे, मी प्रशासनात गेलं पाहिजे. आणि त्या दृष्टीनं सातत्यानं प्रयत्न केल्यानंतर आज त्या यशापर्यंत त्या जाऊन पोहोचल्या. बरं, लाखो मुलं परीक्षा देतात, सगळेच पास होतात का? सगळेच ऑफिसर बनतात का? मग एखाद्या परीक्षेत अपयश आलं म्हणून आयुष्य संपलं असंही होत नाही. पण ज्या वेळेस तुम्ही त्या स्पर्धा परीक्षांची तयारी करता किंवा एखादं स्वप्न साकार करण्यासाठी त्या दिशेनं प्रयत्न करायला सुरुवात करता, अनेक मार्ग आपल्याला रस्त्यात दिसायला लागतात. म्हणून कोणत्या मार्गाने जायचं पहिल्यांदा ते तर ठरवूयात. आज मला आपल्या सगळ्यांना विनंती करायची आहे की शाळा कॉलेजांमधले जे दिवस आहेत हेच दिवस आहेत पोरांनो उंच भरारी घेण्याचे. म्हणून आज तुम्ही ठरवा की मी माझ्या आयुष्यामध्ये नेमकं काय करायचं ठरवलंय. पोरांनो, काल तुम्ही वाचलं असेल पेपरला, G20 ची बालीमध्ये परिषद झाली आणि G20 मध्ये सहभागी असणारी सगळी राष्ट्र, त्या राष्ट्रांचे प्रमुख तिथे बालीमध्ये त्या परिषदेला उपस्थित होते आणि त्या परिषदेचं अध्यक्षपद हे भारताकडे आलंय. आपण ऐकलं असेल की एलॉन मस्क विचार करतोय की मी मंगळावरती वस्ती उभी करेल, आणि काल भारतानं अवकाश संशोधनामध्ये खाजगी कंपन्यांचं पदार्पण सुरू झालं. जगासमोर अनेक समस्या आहेत. अन्नधान्याचा तुटवडा असेल, कार्बन उत्सर्जित होतोय त्याचं वाढणारं प्रमाण असेल, वाढणारं तापमान असेल, निसर्ग, समाज, युद्धजन्य परिस्थिती, अशा अनेक समस्या जगासमोर आहेत. आणि या समस्यांना सामोरं जात असताना त्या G20चं प्रतिनिधित्व करण्याची संधी आता भारताला मिळालेली आहे. जग बदलतंय,
बदलणाऱ्या जगासोबत आपल्यालाही बदलायला हवं. काळाच्या पुढे जाऊन दोन गोष्टींचा विचार आपल्याला करता येईल का? डोळे सताड उघडे ठेवून जगासमोर पाहता येईल का? भविष्याचा वेध घेता येईल का? मला वाटतं याचा विचार करण्याची एक तरुण म्हणून हीच ती वेळ आहे. तुम्ही गाडी चालवता, गाडी चालवताना पुढची जी काच असते ती मोठी असते, बरोबर? गाडीला अशी ड्रायव्हर पुरती छोटीशी काच देता आली असती ना, ड्रायव्हरनं फक्त त्या छोट्या काचेतनं बघायचं. पण ड्रायव्हरला गाडी चालवताना अशी मोठी काच दिलेली आहे, आणि मागे बघायचं असेल तर पुढे एक छोटासा आरसा दिलेला आहे. ड्रायव्हरला जर मागचं बघायचं असेल तर तो असा मागे वळून बघतो का? तो समोरच्या छोट्याशा आरशात बघतो. पुढे जर चालायचं असेल तर मागे पाहावं लागतं, पण किती? त्या छोट्या आरशामध्ये जेवढं दिसेल तेवढं पाहायचं असतं. आणि पुढे पाहण्यासाठी मोठी काच आहे. तुमचं व्हिजन मोठं असावं, पाहण्याची दृष्टी ही व्यापक असावी. पुढे पाहताना व्यापक दृष्टीनं पहा आणि मागे बघताना छोट्याशा काचेत बघा. मागे बघताना जर तुम्ही मागे वळून पाहिलात, वळून बसलात, तर पुढे गाडी चालवता येईल का? नाही चालवता येणार. मागे डोकवायचं असतं, इतिहासाकडे पाहायचं असतं, पण इतकंही उकरत बसायचं नाही की पुढे चालणंच अवघड होऊन जाईल. आता आम्ही इतकं उकरत बसलोय की पुढे चालायचं कधी, हाच प्रश्न आमच्या समोर आहे. इतिहासाकडे पहा, पण पुढच्या काचेत दिसेल एवढं पहा. आणि व्यापक दृष्टीनं जगाच्या स्पर्धेत टिकण्यासाठी जी जी कौशल्य आम्हाला आत्मसात करता येतील, पोरांनो, ती कौशल्य आत्मसात करा. 93-95ला आम्ही व्यापारीकरण स्वीकारलं, खुला आर्थिक धोरण स्वीकारलं, गॅट करार स्वीकारला. तुमच्या माझ्या व्यापाराला, उद्योगाला, व्यवसायाला, तुमच्या माझ्या स्वप्नांना, तर तुम्ही ज्या दिवशी या शाळेत याल, सांबरे साहेब, आम्ही सगळेजण तुमच्या स्वागताला तिथे उभे राहू आणि सांगू, दादा तुम्ही या शाळेत होतात, आठवतंय का? 2022ला आम्ही तुमच्याकडे आलो होतो. आज तुम्ही मोठे उद्योजक आहात, आज तुम्ही आमच्या मुलांना मार्गदर्शन करा. आम्ही सगळेजण तुमच्या स्वागताला उभे आहोत. तुम्हाला स्वतःला सिद्ध करावं लागेल, आणि ते सिद्ध करण्यासाठी हीच संधी आहे, हीच वेळ आहे. ती अचूक वेळ, तिचं प्रॉपर वेनं युटिलायझेशन करणं, पोरांनो, हे तुमच्या हातात आहे. मला आज तुम्हाला सांगायचं आहे की आम्ही भाषण करतोय आणि तुम्ही ऐकताय. तुम्ही आमच्या हो मध्ये हो पण मिसळू नका. हां, तुम्ही म्हणताय ना, मग तसं आम्ही करू, असंही नाहीये. तुम्ही बुद्धिमान आहात. जगातला सगळ्यात हुशार प्राणी कोण आहे? कोण आहे? तुम्हाला शंका आहे का? मग इतकं हळू काय सांगताय? जगातला सगळ्यात बुद्धिमान प्राणी कोण आहे? आणि हे कुणी जाहीर केलंय? माणसानं जाहीर करून टाकलंय की आपण जगातले सगळ्यात बुद्धिमान प्राणी आहोत. आणि आहेत, आपण आहोत बुद्धिमान. प्राण्यांना तर्क लावता येत नाहीत, प्राण्यांना व्यक्त होता येत नाही, आपल्याला तर्क लावता येतात. आपण विचार करू शकतो. तुम्हाला जर म्हटलं की तुम्हाला 5 दिवसांचं फ्री पॅकेज मिळतंय टूरचं, 5 स्टार हॉटेलमध्ये तुमची राहण्याची वगैरे सोय केली आहे, जाण्याचा येण्याचा विमानाचा प्रवास फ्रीमध्ये आहे, तुम्ही जाल की नाही? आणि नंतर जर तुम्हाला सांगले ही सगळी टूर युक्रेनमध्ये, जाता का? माणूस तर्क लावू शकतो, तो बुद्धिमान आहे. आणि एखाद्या वाघाला जर सांगितलं तुला उद्या युक्रेनमध्ये जायचंय, बस विमानात, ते जाईल की नाही? ते विचार करू शकत नाही तिथं काय परिस्थिती आहे, काय नाही. आपण बुद्धिमान आहोत, आपण पुढचा विचार करू शकतो, मागे डोकावून पाहू शकतो, इतिहासातनं काय घ्यायचं ते ठरवू शकतो, भविष्यातल्या संधींचा विचार करू शकतो. मला वाटतं बाळांनो, तो विचार करण्याची ही वेळ आहे. ठरवा तुमच्यामध्ये काय चांगलं आहे, ठरवा नेमकं तुम्हाला कुठे जाऊन पोहोचायचं आहे, ठरवा तुमच्यामध्ये काय गट्स आहेत, तुमची बलस्थानं काय, तुमच्यातल्या स्ट्रेंथ काय. ज्या दिवशी तुम्हाला तुमच्यातल्या स्ट्रेंथ कळतील, ज्या दिवशी तुम्हाला तुमच्या भविष्यातल्या संधी तुमच्या समोर खुणावतील आणि त्यांचा मेळ घालण्याचं सामर्थ्य तुमच्यामध्ये येईल, त्यावेळेस तुमचं आयुष्य समृद्ध होऊन जाईल. मी पुन्हा पुन्हा सांगतो, आम्ही सांगतो असंच तुम्ही वागलं पाहिजे असंही काही नाही. चिकित्सा करा, आमच्या बोलण्याची सुद्धा चिकित्सा करा. सर तुम्ही सांगितलं बरं का ते, पण मला नाही पटलं, हे असं असू शकतं. आम्ही जर तुम्ही पटवून देऊ शकलात तर आम्ही सहमत असू तुमच्या एखाद्या विधानासोबत. चिकित्सा करा, शोधा. तुम्हाला पडलेले प्रश्न तुम्ही तुमच्या शिक्षकांना विचारले पाहिजेत.
सर हे असं का, सर हे असं का नाही. हजारो प्रश्न तुम्हाला शालेय जीवनात पडले पाहिजेत आणि त्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी खरं तर तुम्ही शिकलं पाहिजे. आपल्याला प्रश्न पडतात ते फक्त परीक्षांसाठीच, एरवी आपल्याला प्रश्न पडत नाहीत. विद्यार्थी म्हणून या दशेत तुम्हाला प्रश्न पडले पाहिजेत आणि त्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी खरं तर तुम्ही शिकलं पाहिजे. मी नेहमी सांगतो, निवळ हो मध्ये हो मिसळत पुढे चालू नका. मला एक गंमत सांगतो. मी ज्या बिल्डिंगमध्ये राहतो तिथून मी लिफ्टमधून असा खाली आलो की एक आजी कायम त्या गार्डनमध्ये बसलेली असायची. आणि एक दिवशी रस्त्यानं जाता जाता त्या आजीनं मला विचारलं, गणेश तू ते कपड्याचं दुकान सुरू केलंय, व्यवस्थित चाललंय ना. मी म्हटलं कसलं कपड्याचं दुकान, पण आता कुठं आजीला काही विचारत बसता. आजी म्हटली कपड्याचं दुकान व्यवस्थित चाललंय ना. मी म्हटलं हो आजी, एक नंबर चाललंय. दुसऱ्या दिवशी परत आजी मला भेटल्या आणि तू टाकलेलं ते भांड्याचं दुकान, म्हटलं खूप भारी चाललंय. तिसऱ्या दिवशी आजीनं मला विचारलं तुझं हॉटेल सुरू आहे ना रे. म्हटलं हो आजी, हॉटेल पण छान सुरू आहे. पाचव्या दिवशी आजी म्हटल्या तू गाडी घेतली होती, बरं आहे ना. म्हटलं हो एकदम छान चालू आहे. रोज आजी नवीन व्यवसायाचं विचारायच्या आणि मी रोज म्हणायचो ना एकदम छान चाललंय. मी कधीच थांबून सांगितलं नाही आजी हे माझं काहीच नाहीये, तुम्ही काय विचारताय. मी आजीच्या हो मध्ये हो मिसळत गेलो. आणि परवा येताना आजी मला म्हटल्या, माझ्याबरोबर 4-5 मित्र होते, आजी बरोबर 4-5 मैत्रिणी होत्या आणि आजीनं मला विचारलं तू टाकलेलं हॉस्पिटल व्यवस्थित चाललंय ना. मी म्हटलं हो आजी व्यवस्थित चाललंय. माझे मित्र मला म्हटले कसलं हॉस्पिटल आणि कसलं काय. मी म्हटलं अरे बाबा त्या आजीला स्मृतिभ्रंश झालेला दिसतोय. ती आजी मला रोज नवीन व्यवसाय विचारते, मी नादाला लागत नाही, मी म्हणतो व्यवस्थित चाललंय. असं म्हणत आम्ही पुढे गेलो आणि आजी तिच्या मैत्रिणींना सांगत होती, बघा मी म्हटलं होतं ना तुम्हाला याच्या डोक्यावर परिणाम आहे, याला काही विचारलं तर हे हाच म्हणताय. त्या दिवशी ठरवलं कुणाच्या हो मध्ये फक्त हो मिसळत चालायचं नाही. चिकित्सा करा, थांबा, स्वतःला प्रश्न विचारा, हे सांगितलंय ते बरोबर आहे का. एक गोष्ट लक्षात घ्या, पुस्तकात जे आहे ना ती माहिती आहे, त्या माहितीचं ज्ञानात रूपांतर कसं करायचं, मला वाटतं याचं प्लॅनिंग तुम्हाला करावं लागेल. इन्फॉर्मेशन अँड नॉलेज, दीज बोथ कन्सेप्ट आर डिफरंट फ्रॉम इच अदर. माहितीचं ज्ञानात रूपांतर करण्याची जबाबदारी एक स्टुडंट म्हणून तुमची असली पाहिजे. तुमच्यामध्ये पोरांनो प्रचंड ताकद आहे, फक्त तिची जाणीव तुम्हाला असली पाहिजे. मी नेहमी सांगतो की आम्ही सांगितलं त्याच्या पलीकडे जाऊन स्वतः आपण, आपल्याला एक बुद्धी आहे हो, ती वापरता यायला नको का. मी भाषणामध्ये सांगितलं प्रचंड कष्ट करा, कष्टाशिवाय यश नाही. त्या पोराच्या डोक्यातच होतं कष्ट करायचे, संधी मिळेल तिथे काम करायचं, संधी मिळेल तिथे लोकांना मदत करायची. भाषण ऐकून असा बाहेर गेला, हायवेला गेला आणि एक घर त्याला आग लागलेली होती. आग लागलेलं घर बघितलं आणि याच्या डोक्यात संधी मिळेल तिथे लोकांना मदत करायची, कष्ट करायची. त्या आगीमध्ये शिरला. एक एक माणूस तो घराच्या बाहेर आणून टाकत होता. 10 माणसं त्यानं त्या आगीतनं बाहेर आणून टाकली. किती प्रचंड कष्ट घेतले. आणि बाहेर आल्याबरोबर पोलिसांनी त्याला अटक केलं. ते सांगत होता अरे मी आगीतल्या लोकांना वाचवत होतो, 10 लोक मी बाहेर आणून टाकली आणि तुम्ही मला हॉस्पिटलला न्यायचं तर मला अटक करताय. पोलीस म्हटले जी 10 लोक तू बाहेर आणून टाकली ना ती सगळी अग्निशामक दलाची होती, तू त्यांना उचलून बाहेर आणून टाकत होता. आम्ही काय करत आहोत, कुणीतरी सांगितलंय नाही हे करा, त्या मार्गाने आम्ही पळत राहिलो. पण अरे तिथं नेमकं काय ते पाहण्याचं धाडस मात्र आम्ही दाखवलेलं नाही. कुणीतरी डॉक्टर झाले म्हणून मला डॉक्टर व्हायचं, कुणीतरी इंजिनियर झाले म्हणून मला इंजिनियर व्हायचं, कुणीतरी IAS झाले म्हणून मला IAS व्हायचं, कुणीतरी पोलीस प्रशासनात गेले म्हणून मला जायचंय, असं नाही बाळांनो. तुम्ही सगळेजण एकमेकांपेक्षा वेगळे आहात. तुमच्यात काय वेगळेपण आहे ते तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. मला सांगा सचिन तेंडुलकर सारखा षटकार ऐश्वर्या रायला मारता येईल का. ऐश्वर्या राय सारखा ठुमका लता दीदींना देता आला असता का. लता दीदींसारखं गाणं अशोक सराफला म्हणता आलं असतं का. तुम्ही जर मला म्हणले भाषण कर मी 2 तास बोलेल, पण तुम्ही जर मला म्हणला तेवढ्या लांबून आलाय नगरवरून, जाता जाता आमच्या गावात एखादी कुस्ती करून जा, किंवा त्या मुली जसं मस्त डान्स करत होत्या तसा तुम्ही करून दाखवा,
मला जमणार नाही. आपल्या प्रत्येकात वेगळं आहे काहीतरी. बाळांनो, तुमच्यामध्ये काय वेगळं आहे ना, ते वेगळे पण तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. आणि मग आम्ही अशा भौगोलिक परिस्थितीत जन्माला आलो, इथं आम्हाला काही सुविधा नाहीत, आम्हाला शिक्षणाची सुविधा नाही, आम्हाला क्लासेसच्या सुविधा नाहीत, जगात काय चाललंय त्याचा आमचा संपर्क होत नाही, अशी कितीही कारणं तुम्ही भविष्यात जर सांगत बसलात तुमच्या अपयशाची, तर कोण दखल घेणार आहे हो त्याची? तुम्हाला अपयश मिळालं एखाद्या विषयामध्ये आणि तुम्ही त्याची 50 कारणं लोकांना सांगत बसलात, काय उपयोग आहे का? त्याचा काहीही उपयोग नाही. अपयशाची कारणं लोकांच्या किंवा परिस्थितीच्या डोक्यावर फोडण्यात काहीही मजा नाही. आहे त्या परिस्थितीतून उंच भरारी घेता आली पाहिजे. आणि तुम्हाला मदत करणारी, तुमच्या पाठीशी उभी राहणारी इतकी माणसं सोबत आहेत. अहो, अशी कितीतरी पोरं आहेत पोरांनो, की त्यांना कुणी सांगणारच सुद्धा नाही की बाबांनो तुम्ही हे करून बघा. आज जिजाऊ सारखी एक संस्था आहे, सांबरे साहेबांसारखा एक मोठा भाऊ तुमच्या सोबत आहे, की त्यांना वाटतं की नाही माझी पोरं शिकली पाहिजेत, त्यांनी त्यांची परिस्थिती बदलली पाहिजे. आणि पोरांनो, मला सांगा, आज जर तुम्हाला तुमची आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती बदलायची असेल तर शिक्षण सोडून तुमच्या समोर काय पर्याय उपलब्ध आहे? आज जर तुम्ही शिकलात तर तुम्ही तुमची परिस्थिती बदलू शकता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्वसामान्य कुटुंबामध्ये जन्माला आले. घटना समितीचे ते सदस्य असायलाच हवेत यासाठी राजीनामा देऊन त्यांना निवडून आणून त्यांना घटना समितीचे सदस्य करावं लागलं. कशासाठी? केवळ आणि केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ज्ञानासाठी. ज्ञान सोडून दुसरा पर्याय नाही, शिक्षण सोडून दुसरा पर्याय नाही. अब्दुल कलाम साहेब सर्वसामान्य कुटुंबात जन्माला आले, पण या देशाचे राष्ट्रपती झाले. कोणती परिस्थिती आडवी आली त्यांना मोठं व्हायला? मी अमुक जातीत जन्माला आलो, अमुक धर्मात जन्माला आलो, मला शिक्षणाच्या सुविधा नाहीत, अशी कोणतीही अडचण या लोकांच्या पुढे आली नाही. तुम्हाला जर तुमची परिस्थिती बदलायची असेल तर कष्ट करावे लागतील, स्वतःला सिद्ध करावे लागेल. मगाशी दादांना बोलताना शिवाजी महाराजांचं उदाहरण दिलं. शिवाजी महाराज एका सरदाराच्या पोटी जन्माला आले. शहाजी राजांनी काय मोठं एम्पायर उभं करून ठेवलेलं नव्हतं की शहाजी राजांनी अगोदर 100-200 किल्ले, 1,00,000-2 लाखाचा फौज फाटा आणि राजे तुम्ही सिंहासनावर बसा, हे राज्य तुम्हाला, असं केलं का? शहाजी राजांनी आणि आऊसाहेबांनी शिवाजी राजांना स्वप्न दाखवलं की राजे तुम्ही हिंदवी स्वराज्य निर्माण करू शकता. ती ताकद त्यांच्या मनगटात निर्माण केली आणि पाहता पाहता हिंदवी स्वराज्य उभं राहिलं. बरं, त्या काळामध्ये औरंगजेबाच्या विरोधात लढणं एवढं सोपं होतं का रे पोरांनो? लढताना जर राजे पकडले गेले होते, पण कमतरता कशाची होती माहितीये? कमतरता फक्त एका गोष्टीची होती की कुणीही स्वराज्याचं स्वप्न पाहायला तयार नव्हतं. शिवाजी राजांचं वेगळेपण हे की शिवाजी राजांनी त्यांच्या शूरतेला स्वप्नाची जोड दिली आणि एक मोठं स्वप्न पाहिलं आणि पाहता पाहता ते स्वप्न पूर्ण केलं. आज जिजाऊच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला हेच सांगायचा प्रयत्न करतोय, पहिल्यांदा किमान स्वप्न तर बघा. ते पूर्ण होईल नाही होईल ते पुढचा भाग आहे, पण किमान आज स्वप्न तर बघू की हो मला डॉक्टर व्हायचंय, हो मला इंजिनियर व्हायचंय, हो मी उद्योगात व्यवसायात जाणार आहे, मी प्रशासनात जाणार आहे, मी राजकारणात जाणार आहे. हे स्वतःला ठणकावून सांगायची पोरांना ही वेळ आहे. अपयश आलं तर खचून जाऊ नका, असं छाती काढून अपयशाच्या समोर उभं राहता आलं पाहिजे. शिवाजी राजांच्या आयुष्यात अपयश आलं नाही का? मिर्झा राजेच्या सोबत तह झाला, तहामध्ये मिळवलेला एक एक किल्ला मिर्झा राजाला द्यावा लागला आणि नुसते किल्ले देऊन थांबले नाहीत, तर शिवाजी राजांना मिर्झा राजेंच्या आदेशानुसार औरंगजेबाला भेटायला जावं लागलं. भेटायला जाताना एकटे गेले नाहीत, छोट्याशा संभाजी राजांना सोबत घेऊन गेले. आणि तिथं गेल्यानंतर संभाजी राजांना समोर बघितलं आणि औरंगजेबानं संभाजी राजांना एक हत्ती भेट म्हणून दिला. आणि थोडीशी गंमत करावी म्हणून दिलेर खान म्हटला, शंभूराजे आप इतने छोटे हो
और हाथी इतना बड़ा है, इस हाथी को आप महाराष्ट्र में कैसे ले आओगे? एवढ्या एवढासा संभाजी राजा दिलेर खानाच्या डोळ्यात डोळे घालून सांगतो, ये तो जानवर है, बैठ कर जाएंगे, नहीं आया तो खींच कर ले जाएंगे, लेकिन हमारे आबा साहब ने जो आपको किले दिए हैं वो तो अभी महाराष्ट्र में है, उन्हें आप आगरा कैसे ले आओगे? एवढ्या एवढासा संभाजी राजा, पण माहित होतं आत्ता तहात दिलेत, आत्ता तात्पुरते दिलेत, आणि गेल्यावर घेऊ की परत एक एक. दत्ताजी शिंदे तर असे रक्ताच्या थारोळ्यात कोसळलेले होते. मानेवरती तलवार ठेवून विचारलं, क्यों पटेल और लढोगे? आणि त्याही अवस्थेत दत्ताजी शिंदे म्हटले, क्यों नहीं, बचेंगे तो और भी लढेंगे. अरे जोपर्यंत यश मिळत नाही तोपर्यंत आम्ही प्रयत्न करत राहू, हे आपण स्वतःला ठणकावून सांगितलं पाहिजे. आणि म्हणून माझं सगळ्यांना सांगणं आहे की बाळांनो, तुम्ही मोठी स्वप्न बघा, काय करायचं ते ठरवा, तुमच्यामध्ये काय वेगळेपण आहे ते ओळखा. इथं बसलेल्या प्रत्येक मुलामुलीत काहीतरी वेगळेपण आहे, फक्त ते तुम्हाला शोधता आलं पाहिजे. मी एक गंमत सांगतो. मी ज्यावेळेस कॉलेजला गेलो, माझ्या सरांनी मला विचारलं, गणेश तुला MBA कशात करायचं? मी म्हटलं मला ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये MBA करायचं. सर प्रत्येकाला विचारायचे, कोण MBA कशात करणार? आमच्या वर्गात एक बोबडं बोलणारं पोरग होतं. त्याला विचारलं, तुला MBA कशात करायचं आहे? आता त्याला र म्हणता यायचं नाही. ते म्हटला, मला मार्केटिंगमध्ये MBA करायचं आहे म्हणला. सर म्हणले, तुला नीट र बोलता येत नाही, तू मार्केटिंगमध्ये काय MBA करणार? तुझं बॅकग्राऊंड कॉमर्स आहे, तू फायनान्समध्ये MBA कर. पोरग वर्गात उठून उभं राहिलं. म्हटला, सल कलनाल तर मार्केटिंगमध्ये MBA कलनाल नाही तर शिकणार नाही म्हटला. सर म्हटले, तुला काय करायचंय ते कर, आपण एक परीक्षा घेऊयात, कुणामध्ये मार्केटिंगचं टॅलेंट आहे ते शोधूयात. ज्याला सगळ्यात जास्त पुस्तकं विकता येतील त्यानं मार्केटिंगमध्ये MBA करावं. आम्हाला वाटलं आम्ही बोलणारी पोरं, 100 प्रती तर रामायणाच्या आशा बाजारात विकून येऊ. 8 दिवस आम्ही बाजारात फिरलो. 9व्या दिवशी वर्गात आलो. सरांनी विचारलं, गणेश 100 पैकी किती प्रती गेल्या? म्हटलं 4. राहुल 8, संतोष 10. मार्क मिळवणारी पोरं, पण 20 पेक्षा जास्त प्रती कुणाच्याच गेल्या नाही. बोबडं बोलणारं पोरग मागच्या बाकावर बसायचं. त्याला विचारलं, तुझ्या किती गेल्या रे? म्हटला, सल 100च्या 100 प्रती विकून आलो म्हटलं. सर म्हटले, केलं काय? मार्केटिंगची कोणती स्ट्रॅटेजी, कोणतं रेफरन्स बुक? म्हटला, काहीच नाही, मी लोकांच्या दालात द्यायचो, बेल दाबायचो, लोक बाहेर यायची, लोक बाहेर आली की समोर लामायण ठेवायचो आणि सांगायचो, हे लामायण इकत घेता का वाचून दाखवू? लोक म्हणायची, वाचून नको दाखवू, तुझं रामायण विकत घेतो. आता बोबडं बोलणं विकनेस आहे का स्ट्रेंथ आहे? दाबून ठेवला असता तर स्ट्रेंथ ठरला असता का? तुम्ही घाबरू नका, मनात कोणत्याही गोष्टीचा न्यूनगंड बाळगू नका. मला हे जमत नाही, मग मी असं कसं करू, मला इंग्रजी बोलता येत नाही, मला नीट राहता येत नाही, या सगळ्याच्या पलीकडे जा. पहिली जर महत्वाची गोष्ट या जगात काय असेल तर ती म्हणजे ज्ञान, आणि नंतर काय असेल ते प्रेझेंटेशन. तुमच्याकडे पहिल्यांदा ज्ञान आहे का, मग प्रेझेंटेशनच्या अनेक माध्यम तुमच्या समोर येतील. आज साहेब तुमच्या आणि माझ्या ज्ञानाला भाषेच्या मर्यादा उरलेल्या नाहीयेत. अशी सॉफ्टवेअर बाजारात येत आहेत. इथून मला चायनामधल्या पोरांसोबत बोलायचं आहे, मला चायनीज येत नाही, मी मराठीत बोलेल आणि विदिन अ सेकंड ट्रान्सलेट होऊन त्याला चायनीजमध्ये ऐकायला जाईल. जापानमधला एखादा पोरगा, त्याला तुमच्या माझ्यासोबत बोलायचं आहे, त्याला मराठी येत नाही, ते जापनीजमध्ये बोलेल आणि विदिन अ सेकंड ट्रान्सलेट होऊन मला मराठीत ऐकायला येईल. तुमच्या माझ्या ज्ञानाला भाषेच्या मर्यादा उरलेल्या नाहीत. म्हणून तुम्ही भाषेचा न्यूनगंड अजिबात बाळगू नका की मला ही भाषा येत नाही, मला ते येत नाही. हां, मगाशी मॅडमनं सांगितलं ना, इंग्रजी शिका, जरूर शिका. जगाची भाषा आहे, आम्हाला कळली पाहिजे, आम्हाला बोलता आलं पाहिजे. इंग्रजीच काय, अनेक वेगवेगळ्या भाषा आम्हाला आत्मसात करता येतील का?
छत्रपती संभाजी राजांना 13 प्रकारच्या भाषा बोलता येत होत्या. संभाजी राजांनी बुधभूषण नावाचा संस्कृत ग्रंथ लिहिला होता. एक राजाचा पोरगा, त्याला वाटावं की मी वेगवेगळ्या भाषा शिकाव्यात, जगात काय चाललंय ते मला समजावं, काय दूरदृष्टी असली पाहिजे. आणि म्हणून वेगवेगळ्या भाषा आपल्याला आल्या पाहिजे, त्याच्यासाठी जरूर प्रयत्न करा. पण एखादी भाषा येत नाही त्याचा न्यूनगंड मनात बाळगू नका. आपण इतकं ज्ञानवंत असलं पाहिजे की जगाला आपली दखल घ्यावा लागली पाहिजे. तुम्ही ज्या भाषेत बोलाल लोक म्हटली पाहिजेत काय बोलायचंय ते बोला, आम्ही समजून घेऊ, पण सांगा तुम्हाला नेमकं काय म्हणायचंय. इथपर्यंत तुम्ही स्वतःला आणून ठेवलं पाहिजे. आणि त्यासाठी प्रयत्न करा, झोकून द्या, काम करा, भरभरून अभ्यास करा. पोरींनो, फक्त मार्कांच्या मागे पळू नका. मार्क तर मिळालेच पाहिजेत. मी एकदा म्हटलं, नापास लोकांनी इतिहास घडवलाय. अनेक लोकांची यादी दिली, हेही लोक आतापर्यंत नापास झाले होते. पोरं जाताना हसतच बाहेर गेली, म्हणजे आपण पण नापास व्हायचं, यशस्वी होतंय. याचा अर्थ असा नाही की नापास झाल्यावर यशस्वी होतं. याचा अर्थ असा आहे की एखाद्या विषयात मार्क पडले, नापास झालात तर बाबांनो खचून जाऊ नका, तुमचं आयुष्य संपलं असं होत नाही. याचा अर्थ नापास व्हा असा होत नाही. पण निवळ मार्कांच्या मागे धावू नका, हे पण समजून घ्या. मराठीचा धडा वाचताय ना, तो लेखक तुमच्यासोबत बोलला पाहिजे. एखादी कविता पाठ करताय ना, त्या कवितेचा अर्थ, भावार्थ, त्या कवीला काय म्हणायचंय ते समजून घेतलं पाहिजे. गणित सोडवताय ना, गणितातले आकडे तुमच्या डोळ्यासमोर तरळले पाहिजेत. भूगोल शिकताय ना, अक्षांश आणि रेखांश असे नजरेसमोर उभे राहिले पाहिजेत. लॅबोरेटरीमध्ये प्रयोग करताय ना, सायंटिस्ट त्यांनी तुमच्यासोबत गप्पा मारल्या पाहिजेत. इतिहासातली पात्र तुमच्या नजरेसमोर उभी राहिली पाहिजेत. इतकं एकरूप होऊन अभ्यास करा. आम्ही फक्त मार्कांसाठी, मागच्या वर्षी कोणते क्वेश्चन रिपीट झालते, परत ते येणार आहेत का, कोणता चॅप्टर अवघड आहे, कोणता ऑप्शनला टाकायचा, कोणता सोपा आहे. अरे काय, शिवाजी महाराज 4 मार्काला, संभाजीराजे 5 मार्काला, तुकाराम महाराजांचा अभंग अवघड आहे म्हणले, ऑप्शनला टाकू. परवा तर 10वीतलं पोरग मला विचारत होता, सर या वर्षी मराठीच्या पेपरला ज्ञानदेव पडणार आहेत का तुकाराम पडणार आहेत. म्हटलं हे पडतील कसे, ज्यांनी महाराष्ट्र उभा केला. सगळंच कसं मार्कांसाठी. आणि इथं जे शिक्षक आहेत, जे पालक आहेत, माझं त्यांनाही सांगणं आहे, केवळ मार्कांसाठी म्हणून पोरांना शिकू नका. त्यांचं जगणं सुधारेल का, त्यांचं जगणं समृद्ध होईल का, यासाठी आम्हाला मुलांना शिकवावं लागेल. फक्त शाळेतल्या 4 भिंतीत जे शिकतो ते शिक्षण नाही. मैदानावर या, उंच भरारी घ्या, तुमचे हात आभाळाला टिकतील इतके मोठे व्हा, पण त्याच वेळेला तुमचे पाय जमिनीवर असतील याची पण दक्षता आपल्याला घेता येईल का. मला वाटतं हे पाहायला हवं. इथं जे शिक्षक आहेत, मला आपल्याला विचारायचं, ताई दूधवाला दूध द्यायला येतो, तो दूध द्यायला आल्यानंतर तुमचं लक्ष कशाकडे असतंय, त्या मापाकडे असतंय. बरं, तुमचं लक्ष पहिल्या मापाकडे नसतं, पहिलं माप तर त्याच्या बापाला ओतावं लागेल, पण त्यानंतर दूधवाला वरतून एक फुकटची धार टाकतो, आपलं लक्ष त्या धारेकडे असतंय. तुम्हाला सिलेबस कंप्लीट करावा लागणार आहे, पोरांच्या परीक्षा घ्याव्या लागणार आहेत, शासनाने दिलेल्या परिपत्रकानुसार काम करावं लागणार आहे. पण या सगळ्याच्या पलीकडे जाऊन या पोरांच्या जडणघडणीसाठी तुम्ही एक वेगळी धार ओतता का, मला वाटतं याच्याकडे आपलं लक्ष असलं पाहिजे. म्हणून या पोरांच्या भविष्यासाठी मनापासून काम करा. उद्या यातला पोरगा IAS IPS झालात, तुम्ही रिटायर झालात, तुम्ही रस्त्यानं दिसला ना, ते लाल दिव्याच्या गाडीतनं थांबतंय की नाही बघा, ते पायाजवळ वागतंय, सर तुम्ही मला 10वीला शिकवायला होतात. काय रिस्पेक्ट आहे शिक्षक या प्रोफेशनमध्ये मला सांगा. मी एक जास्त वेळ तुमचा घेत नाही, शिक्षकांसाठी सांगतो. पोरांनो, शेवटचे 5 मिनिट इकडे लक्ष द्या. आम्ही शाळांमध्ये जायचो आणि तिथल्या मुलांना सांगायचो स्वच्छ राहा, हात व्यवस्थित धुवा, आणि शिक्षकांना सांगायचो यांना स्वच्छतेच्या सवयी लावा. एक शिक्षिका होत्या, त्यांनी ते इतकं मनावर घेतलं, ते निवळ फॉर्मॅलिटी म्हणून सांगायचं नाही स्वच्छ राहा, जेवणाच्या सुट्टीत बादली भरून ठेवायच्या पडवीत आणि पोरांना सांगायच्या जेवणाच्या अगोदर स्वच्छ हात धुवा रे. सगळ्या पोरांना हात धुवायला लावायचं. एक पोरग इतकं टार्गेट होतं, ते हातच धुवायचं नाही. बाईंनी मागं लागून लागून त्याला हात धुवायला शिकवलं, पण गंमत अशी झाली, ते हात धुवायचं आणि बाईंच्या पदरा लिहून हात पुसायचं.
बाई म्हणल्या कुडून पस्तावा झाला आणि याला हात धुवायला शिकवलं. त्या मुख्याध्यापकांकडे गेल्या आणि म्हटल्या एक पोरग इतकं डांबरट आहे, हातच धुवायचं नाही, आता हात धुवायला लागलंय पण माझ्या पदराला येऊन हात पुसतंय, सगळी इस्त्री मोडून जाते. मुख्याध्यापक म्हटले बाई तुम्ही काळजी करू नका, उद्या आपण त्याच्या आईला शाळेत बोलूयात. दुसऱ्या दिवशी आईला शाळेत बोलवलं आणि आईला विचारलं तुमचा मुलगा जेवणाच्या अगोदर हात धुतो का? आई म्हटली एरवी कधी धुवायचा नाही, पण 8-15 दिवस झाले जेवणाच्या अगोदर आवर्जून हात धुतोय साबणानं. आणि पुसतो कुठे? तिथे टॉवेल वगैरे लावलेला असतो, नॅपकिन. कशाचं टॉवेल आणि काय, येतंय आणि माझ्या पदराला हात पुसतोय. मग मुख्याध्यापकांनी विचारलं आई अजून काय बदल झालाय तुमच्या मुलात? मुख्याध्यापकांनी विचारल्यावर आई म्हटली आणखी एक बदल झालाय. मी शेतावर जायला निघाले का असा पदर खुचून जायचे, आंबाडा बांधून जायचे, केस विस्कटलेले असायचे. ते येतंय म्हणते आई शेतावर असं नाही जायचं, आमच्या बाई कशा मस्त पिन बिन करून येतात तशी छान पिन करून शेतावर जायचं. आई असा आंबाडा बांधून नाही जायचं, आमच्या बाई कशा विणी घालून येतात, छान विणी घालून जायचं. त्यावेळेस त्या मुख्याध्यापकांनी त्या बाईंना सांगितलं बाई तुम्ही किती नशीबवान आहात, घरी गेल्यानंतर हे पोरग त्याच्या आईमध्ये त्याच्या बाईंना बघतं आणि शाळेत आल्यानंतर त्याच्या बाईमध्ये त्याच्या आईला बघतं. याच्यापेक्षा सुंदर प्रोफेशन कोणतं असू शकतं? मला याच्या इतकं सुंदर काम कोणतं आहे मला सगळ्या शिक्षकांनी सांगा. अरे ही लेकरं पालकांनी मोठ्या आशेनं तुमच्याकडे पाठवलीत. गोरगरिबाची शेताच्या बांधावरती आयुष्य घालणारी माणसं, त्यांना वाटतं की आमची पोरं शिकावीत, आमच्या वाट्याला जे कष्ट आले ते कष्ट या लेकरांच्या वाट्याला येऊ नयेत. मोठ्या आशेनं या लेकरांना आईबाप शाळेत पाठवतात. त्यांना कळतही नाही घरी आल्यानंतर पोरांचा अभ्यास कसा घ्यावा, पण आशा आहे की शाळेत शिक्षक मात्र या पोरांना घडवतील. माझी सगळ्या शिक्षकांना हात जोडून विनंती आहे, ज्या दिवशी तुम्ही रिटायर व्हाल त्या दिवशी जर तुम्हाला कोणी विचारलं तुमच्या आयुष्याची पुंजी काय, शिक्षकांना सांगायचं नसतं एवढी पेन्शन, एवढी ग्रॅज्युएटी, एवढा फंड, 2 पोरांची लग्न केली, पोरीचं लग्न केलं, 10 एकर बागायत केलं. ही शिक्षकाच्या आयुष्याची पुंजी नसते. शिक्षकाला 10 नावं सांगता आली पाहिजेत किमान. ते परवा विधानसभेत बोललेला आमदार आहे ना, माझा विद्यार्थी आहे, वर्गात मॉनिटर असायचा, मी नेतृत्व गुण ओळखलंय आणि सांगितलं तू राजकारणात जा. ते परवा रणजी खेळलेला पोरगा आहे ना, वर्गात खडूनच स्टंप आखून क्रिकेट खेळायचा, मी सांगितलं मैदानावर चल. ती परवा इंडियन आयडल झालेली पोरगी आहे ना, सुंदर राष्ट्रगीत म्हणायची, त्याच वेळेला तिच्यातले सूर ओळखले. अशी 10 नावं शिक्षकाला सांगता आली पाहिजेत. मला वाटतं ती त्याच्या आयुष्याची पुंजी असते. आणि म्हणून सगळ्या शिक्षकांना विनंती आहे, आपल्या मुलांसाठी वेळ द्या. माझं सगळ्या विद्यार्थ्यांना शेवटच्या 1 मिनिटात सांगणं आहे, तुमच्या शिक्षकांचा रिस्पेक्ट करा. तुम्ही खूप मोठे झालात म्हणून त्यांचा पगार वाढणार आहे का? आणि तुम्हाला यश नाही मिळालं म्हणून त्यांचा पगार कमी होणार आहे का? शिक्षक तुम्हाला वेळ प्रसंगी रागवत असतील, त्यांचा आणि तुमचा काय बांधाला बांध आहे का? पण त्यांची इच्छा असते माझ्या पोरांनी मोठं व्हावं, माझ्या लेकरांनी काहीतरी कर्तृत्व करावं. अरे तुम्ही मोठे झालात ना, आई वडिलांनंतर सगळ्यात जास्त आनंद जर कोणाला होणार असेल तर तुमच्या शिक्षकांना होत असतो. अरे वा माझा पोरगा काय कर्तृत्व करून दाखवलं. मला वाटतं ती संधी तुम्ही या शिक्षकांना द्यावी, याच्यासाठी म्हणून मोठे व्हा. सांबरे साहेबांनी जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी वाचनालये सुरू केली, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू केली. त्यांच्या अनेक विद्यार्थी, कालची MPSCच्या एक्झाममध्ये 30 पोरं प्रिलियम पास झाली आहेत. एक पोरगा IAS ऑफिसर झाला, IPS ऑफिसर झाला. अरे किमान ती स्वप्न तर ही पोरं बघायला लागली. आणि ही जी टीम आहे मी बघतोय, ही जी तरुण पोरं आहेत ना, आता ही सगळी बोललेली तुमच्या समोर, अशीच खेड्यापाड्यातनं आलेली आहेत. पण आज स्टेजवरती 10 मिनिटं, 15 मिनिटं, 20 मिनिटं धाडसानं बोलायला लागली की नाही. मला वाटतं ही जिजाऊ म्हणून तुम्ही जे संस्थात्मकदृष्ट्या एकत्र आलात साहेब, त्याचं हे प्रोडक्ट आहे. आज ही पोरं 10-20 मिनिटं बोलत आहेत, पण उद्या हीच पोरं नेतृत्व करणार आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रात जाणार आहेत. ही टीम तुम्ही जिजाऊच्या माध्यमातून क्रिएट करू शकलात. या टीमच्या खांद्याला खांदा लावून पुढे जाता येईल का आणि मोठी स्वप्न बघता येतील का, याचा विचार आज तुम्ही कराल अशी अपेक्षा बाळगतो. तुम्हा सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो. आणि हो पोरांनो, एक अर्धा मिनिट शेवटचा, ज्या पोरांची आर्थिक परिस्थिती गरिबीची असेल
थोडीशी हालाखीची असेल, त्यांनी अजिबात रडायचं नाही. रडायचं नाही, लढायचं. आपण जन्माला गरिबीत आलो, आपली चूक आहे का? कोणत्या कुटुंबात, कोणत्या जातीत, कोणत्या धर्मात, कोणत्या समाजात, कोणत्या घरात गरिबीत श्रीमंतीत जन्माला यायचं आपल्या हातात आहे का? जन्माला गरिबीत आलो ही आपली चूक नाही, पण आपण मेलो जर गरिबीत तर ही मात्र आपली चूक आहे. स्वतःला ठणकावून सांगायचं गरिबीत जन्माला आलो, पण मरणार मात्र गरिबीत नाही. आम्ही श्रीमंत होऊ. श्रीमंत होणं चुकीचं आहे का? अजिबात नाही. पैसे मिळवणं हे अजिबात चुकीचं नाही. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची, तुकाराम महाराजांनी सांगितलंय, जुडून या धन उत्तम व्यवहारे. आपला व्यवहार उत्तम असला पाहिजे. आपण आयुष्यात कुणाला फसवायचं नाही, चुकीच्या मार्गाने पैसे कमवायचे नाहीत, हे मार्ग स्वतःला ठणकून सांगायचं. आणि कमवलेलं कुठं खर्च करायचं हे सुद्धा दानत आपल्यामध्ये असली पाहिजे. मगाशी प्रास्ताविकात कुणीतरी म्हटलं, सांबरे साहेब एक उत्तम व्यावसायिक आहेत आणि व्यवसायातून मिळालेला पैसा 90% पैसा मी माझ्या समाजासाठी खर्च करेल, याला खूप मोठं मन लागतं. ज्या दिवशी तुम्ही मोठे व्हाल, तुमच्या दारात जर बाग फुलून आली, त्यातली 2 फुलं इतरांना द्या. तुमचे सूर जुळून आले, 2 गाणी इतरांसाठी गा. तुमच्या दारात आभाळ भरून आलं, उंजळवर पाणी इतरांना द्या. आणि तुमची उंची जर आभाळाला टेकली, अशाच माना वर करून बघू नका. माना मोडून जातील. थोडंसं खाली झुका आणि जी माणसं मातीत मिसळत आहेत, त्या मातीत मिसळणाऱ्या माणसांना थोडंसं वरती उचलून घेता येईल का? मला वाटतं याच्यासाठी प्रयत्न करा. तुम्हा सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. तुम्ही हे स्वप्न साकार कराल अशी अपेक्षा बाळगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.